आणि एक मोठी बातमी समोर येते नागपूरमधनं। नागपुरात एका बियर बारमध्ये चक्क शासकीय फाईलवरती सही करतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। 3 व्यक्ती या बियर बारमध्ये फाईलवरती स्वाक्षरा करतात असा हा व्हिडिओ आहे। मनीषनगर इथल्या एका बारमध्ये दुपारच्या सुमारास हा व्हिडिओ असल्याची माहिती समोर येते। त्यातील एक जण दारूचे घोट घशाखाली रिचवत शासकीय फाईलींना पडताळतानाचा हा व्हिडिओ आहे आणि त्यानंतर स्वाक्षरीचा सुद्धा हा व्हिडिओ आहे। तर रविवारच्या दिवशी सुद्धा सरकारी कामं करण्यात आली आहेत, मात्र ही सरकारी कामं मद्यालयात झालेली आहेत आणि म्हणूनच अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। नागपूरमधल्या एका बियर बारमध्ये शासकीय फाईलवरती सह्या करतानाचा हा व्हिडिओ समोर आलेला आहे। 3 जण आहेत, सरकारी फाईल समोर ठेवून बसलेले आहेत, शेजारीच मद्याच्या बाटल्या सुद्धा ठेवलेल्या आहेत। अधिक माहिती घेऊयात, प्रवीण मुधोळकर आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रवीण, काही अधिक माहिती कळू शकली आहे? कोण अधिकारी आहेत, कोणत्या या फाईल्स आहेत? या संपूर्ण प्रकरणामध्ये मनीषनगर मधला हा बार आहे आणि शनिवारी 3:30 वाजताच्या सुमारासला हा व्हिडिओ आहे। आता हा व्हिडिओ बाहेर येण्यामागचे कारण असं आहे की त्या ठिकाणी जो सीसीटीव्ही आहे त्या सीसीटीव्ही मध्ये जे आपल्या स्क्रीनवर दिसत आहेत त्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या काही फाईल दिसत आहेत। त्यामुळे हे याच ऑफिस मधले काही अधिकारी दुसरे जे आहेत किंवा कनिष्ठ अधिकारी आहे यांनी हे संपूर्ण प्रकरण बाहेर काढलं असावं असा संशय आहे। दुसरं, जे लोक त्रस्त होते या अधिकाऱ्यांमुळे, कामं करत नव्हते किंवा फाईला घेऊन बाहेर बोलवत होते, त्यामुळे हा व्हिडिओ बाहेर आला असला पाहिजे। दुसरं असं आहे की शनिवारी आता सुट्टी जाहीर झालेली आहे, म्हणजे 5 days वीक महाविकास आघाडीच्या सरकारपासून 5 days वीक जाहीर झालेला आहे। त्यामुळे शनिवार रविवार पूर्णतः सुट्टी असते सरकारी कर्मचाऱ्यांना। त्यामुळे अनेकदा यापूर्वी शनिवारी ऑफिस नसल्यामुळे बाहेर अशा पद्धतीनं काही कर्मचारी अधिकारी जे आहेत ते फाईल्स घेऊन येत असतात। चक्क बिअर बार मध्ये अशा पद्धतीनं शनिवारी या फाईल्स दिसल्यामुळे नवीन वाद निर्माण झालेला आहे। आता या प्रकरणात चौकशी होणार आहे, पुरावे तर सापडले, चेहरा दिसतोय, फाईल दिसत आहेत, त्यामुळे चौकशी होणार आहे आणि नागपूर पोलीस, बेलतरोडी पोलीस या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल जो आहे तो स्थानिक प्रशासनाला सादर करणार आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद प्रवीण या संपूर्ण माहितीसाठी। तर आता हे अधिकारी कोण आहेत आणि कोणत्या नेमक्या या फाईल्स आहेत या संदर्भातली अधिकृत माहिती ही लवकरच समोर येणं अपेक्षित आहे।